आईबाबा फाउंडेशन येथे श्री यश म्युझिक पुरस्कृत मराठी चित्रपट व्यसनद्वारे जनजागृती भाजपा तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आईबाबा फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्र व श्री यश म्युझिक यांच्या सौजन्याने चित्रपट व्यसन दाखविण्यात आला। उपचार घेणाऱ्या रुग्णांना चित्रीकरण अभिनयातून जनजागृती व्हावी या उद्देशाने चित्रपट कलाकार निर्माते ज्येष्ठ समाजसेवक जितेंद्र मुंडकर यांच्या सहकार्याने उपक्रम राबवण्यात आले। आईबाबा फाउंडेशन तर्फे सत्कार करून प्रवीण मोरे यांचा जन्मदिन केक कापून साजरा करण्यात आला। उपस्थित सर्वांचे प्रवीण मोरे यांनी आभार मानत व्यसनमुक्तीच्या लढ्यात सदैव आपल्या संस्थेसोबत असल्याचा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला। प्रसंगी भाजपा अध्यक्ष प्रवीण मोरे, ज्येष्ठ समाजसेवक जितेंद्र मुंडकर, रिटायर्ड पोलीस अधिकारी श्याम कदम, जांभळे फार्म हाऊसचे मालक नंदकुमार जांभळे, समाजसेवक प्रकाश घोगरे, भाजपा नेते साबीर शेख, जनसेवा उद्योजकता सामाजिक संस्था अध्यक्ष संतोष घरत व सचिव दयानंद चतुर यांचा सन्मान सत्कार संस्थेतर्फे करण्यात आला। रुग्णांनी मराठी चित्रपट व्यसन पाहून निरोगी निर्व्यसनी जीवन जगण्याची उमेद व्यक्त झाल्याचे मत व्यक्त केले। या कथा दिग्दर्शक अभिनयाचे कौतुकही केले। आईबाबा फाउंडेशन संचालक अध्यक्ष प्रवीण नवरे, व्यवस्थापकीय ट्रस्टी प्रसादो यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीबाबत माहिती देऊन साथ सहकार्य सदैव असावे अशी आशा व्यक्त करत सर्वांचे आभार मानले। सगळे मोठे लोक इथे आईबाबा फाउंडेशन मध्ये आले आणि त्यांनी तुम्हाला जे काही सांगितलं त्याच्याबद्दल तुमच्यातर्फे आणि आईबाबा फाउंडेशन तर्फे मी सगळ्यांचे आभार मानतो। सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घेऊन एकमेकांना साथ देऊन एक निरोगी सक्षम भारत बनवावा अशी संकल्पना करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र। मला तुम्हाला मित्रांनो एकच सांगायचं की तुम्ही या व्यसनापासून थोडं लांब जावा, कामधंदा करा। कामधंदातून तुम्ही तुमच्या कुटुंबाला आनंद द्या। व्यसन करून काही मिळणार नाही। मी या व्यसनाच्या खूप विरोधातला माणूस आहे। मला कसं सुपारीचा खंडाचा सुद्धा व्यसन नाही, म्हणून मी प्रत्येकाला या व्यसनाच्या बाबतीत सांगत असतो, तुम्हाला या जगामध्ये एक चांगला माणूस जर म्हणून जर जगायचं असेल, चार लोकांच्या मध्ये तुम्हाला जाऊन जर तुमचा स्वतःच्या नावाचा ठसा जर उठवायचा असेल तर व्यसनापासून लांब जा। तुम्ही या व्यसनापासून लांब करा। आईबाबा फाउंडेशनला तुम्ही याची गरज लागणार नाही। आज ते पण विचार रात्रंदिवस इथं राहून तुमची सेवा करतायत का, तर तुम्ही या व्यसनापासून लांब गेला पाहिजे। एवढं तुम्ही जरा, आता मी तर एवढं मोठा नाहीये, आज तुम्ही मला इथे गेस्ट बोलावलं, माझा मान सन्मान केला, त्याबद्दल मी आईबाबा फाउंडेशनचे आमचे भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे मी शतशः आणि सदैव ऋणी राहील। आणि आईबाबा फाउंडेशनला एवढं सांगू शकतो, तुम्हाला कधीही कसलीही मदत लागली, काही लागलं, काही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही कॉल करा, मी तुमच्या सेवेसाठी उभा राहील। जय हिंद जय महाराष्ट्र। माझं नाव जितेंद्र मुंडकर। मी गेल्या 7 ते 8 वर्षापासून अख्ख्या महाराष्ट्रावर जाऊन खेड्यापाड्यात जाऊन एक आवाजाला तुम्ही पाहणारच आहात, त्या माध्यमातून मी प्रबोधन करत आहे। आजपर्यंत 7 ते 8 वर्ष झाली, 1 रुपया न घेता आपली स्वतःची गाडी, पेट्रोल सगळं काही घेऊन मी हे अख्ख्या महाराष्ट्रावर फिरत आहे। आणि या चित्रपटाच्या माध्यमातून जवळजवळ आज मी 100-200 लोकांना नक्कीच अख्ख्या महाराष्ट्रातून बाहेर काढले, त्यांची संसार वाचवली। माझ्या बरोबर आमची कदम सर ही माझ्या बरोबर असतात। बंधूंनो, ज्या वेळेस व्यसन माणसाला लागतो त्यावेळेस माणसाचे आज सर तुम्हाला बरंच काही मार्गदर्शन करत असते, त्याच्यातही मी एक आहे। ग्रामीण भागातल्या लेडीज आहेत, ह्या लेडीज लोकांना ह्या फार्मिंग सिस्टम इथं त्यांना टीचिंग करू शकतो। म्हणजे
तुम्ही गुंठेवारी भाजीपाला कसा लावायचा आहे, पावसाळी भाजीपाला कसा लावायचा आहे, उन्हाळी भाजीपाला कसा लावायचा आहे, ते भाजीपाल्याचे ते ट्रेनिंग देऊ शकतो. दुसरं की छोट्याशा जागेमध्ये जे काही लागणाऱ्या वस्तू आहेत त्या फार्मिंग रिलेटेड त्याचं बेस फर्टिलायझर बनवणं, त्याचे छोटे छोटे कल्चर्स असतात, टिश्यू कल्चर लागणाऱ्या जे त्याची रोपं असतात ते बनवणं, किंवा त्याच्यासाठी लागणारे जे सेंद्रिय तुमची खतं असतील ते फर्टिलायझर बनवायचं आहे, थोडक्यात जीवामृत असेल, तुमचे काय कशा रिलेटेड काय बनवायचं असेल तर त्या गोष्टीचं नॉलेज त्या ठिकाणी आणून महिलांना म्हणजे कृषी रिलेटेड काहीतरी करू शकतो. बरोबर आहे.